नमस्कार मित्रांनो आणि जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराय. मी गणेश फडतरे. आपण 14 फूट गाडी चालवतो. सर्वांसंग एक गोष्ट शेअर करावी त्यासाठी आपले एक मनोगत मी आपलं व्यक्त करतोय आपल्या समोर. मी आज धंदा करतोय, कमीत कमी झाले आज 10 ते 12 वर्ष झाले. माझ्या असं एक लक्षात आलं की आता हा ट्रान्सपोर्ट धंदा जो आहे म्हणजे वेगळ्याच लाईनवर येऊन पोहोचलेला आहे. तर आता एक नवीन मुलांना वाटतंय की गाडी धंद्यामध्ये पैसे जास्त आहेत, फायदा जास्त आहे, काय कोणाचा दबाव नाहीये, काही नाही, तर या धंद्यामध्ये घुसावं, चांगले पैसे भेटत आहेत. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या मनात जे विचार येतात ते माझ्या मनात सुद्धा आलेले आहेत आणि तोच विचार करून मी सुद्धा या गाडीमध्ये लाईन मध्ये आलेलो आहे. गाडी कोणती घ्यायच्या आधी एक विचार करा. आपण स्वतःहून एखाद्या गाडीवरती हमाली करा किंवा किन्नरकी बोलतात त्याला, हमाली म्हणजेच किन्नरकी करा. एखाद्या गाडीवरती जाऊन त्याचा अनुभव घ्या. बाबा कुठे काही अडचणी येत आहेत, म्हणजे बाहेर गेल्यानंतर कुठे प्रॉब्लेम फेस करावा लागतो, रस्ते कसे आहेत, तिकडचा एरिया कसा आहे, म्हणजे माणसं कशी आहेत, कुठे गेल्यानंतर विशिष्ट प्रॉब्लेम असतात. आजकाल आरटीओ प्रॉब्लेम पण आहे. ऑर्डर कुठून मिळवायची, ऑर्डर कुठून मिळाल्यानंतर त्याचा रेट कसा लागतो, किती किलोमीटरने लागतो आपल्याला. चला ठीक आहे, आता आपण मुंबईमधून समजा आपण महाराष्ट्रात आहे किंवा मुंबईत आहे, पुण्यामध्ये आपल्याला इथून ऑर्डर भेटली, समजा तुम्हाला बँगलोर भेटली, चेन्नई भेटली, तर तिथून आपल्याला कशी ऑर्डर भेटणार, तिथून काय रेट लागणार, ह्याचा अभ्यास करा. नंतर आपल्याला कोणती गाडी घेतली पाहिजे त्याचा अभ्यास करा. कारण आता माझ्याकडे एक 14 फूट गाडी आहे, पण ती पण घाईघाईत घेतली. ठीक आहे, आता एक त्यावेळी परिस्थिती होती म्हणून मी पुढे जाऊ शकलो. मी तरी म्हणतोय अजून सुद्धा मी सेटल नाहीये. एवढा मी आता 10-12 वर्ष झाले मी धंदा करतोय, पण तरी अजून सेटल होऊ शकत नाहीये परफेक्टली. तरी म्हणून मी सर्वांना विनंती करतो, तुम्ही गाडी घ्या, सर्व अभ्यास करा आणि त्याच्यानंतर गाडी धंद्यामध्ये उतरा. कारण गाडी धंदा हा आता खूप म्हणजे एक अवघड गोष्ट होऊन बसलेली आहे. ह्या लाईनीमध्ये स्पर्धा एवढी झालेली आहे. सर्व नवीन, तुम्हाला सांगतो, आता तुम्ही बोलताय गाडी घेतो, तुम्ही गाडी घेताय, नवीन गाडी घेता तुम्ही, ठीक आहे घ्या, पण त्याच्यानंतर तुम्ही काय करता, तुम्हाला इन्शुरन्स नवीन असतो, गाडी पासिंग असतं, तुमचं सर्व एकदम नवीन असतं, टायर नवीन असतात. मग त्यावेळी तुम्ही काय करता, आम्ही जेव्हा 10,000चा आमचा रेट चाललाय तर तुम्ही काय करता, अरे आपलं कुठं खर्च काय आहे, तुम्ही 8,000 पाहताय, 7,000 पाहताय. पण जेव्हा इन्शुरन्स संपतो आणि पासिंग वगैरे संपतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, अरे टायर पण संपलेत, करायचं काय, आता तर आपल्या खिशात पैसे नाहीत. हा माणसांनी विचार करा सर्वांनी मित्रांनो. कारण रेट तोडून पण चालणं हे चुकीचं आहे. कारण तुम्ही जे रेट तोडता त्यामुळे सगळं मार्केटचा रेट तुटून जातो आणि पूर्ण मार्केट डाऊन होऊन जातं. आणि जे जुने धंदे करणारे आहेत ना त्यांचा पण रेट डाऊन होतो. तरी रेट तर कोणी तोडू नका द्या. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्याला कोणाला गाडी धंद्यामध्ये पडायचंय, व्यवसाय करायचा आहे, करा, परंतु सर्व अभ्यास करा आणि त्याच्यानंतर या गाडी धंद्यामध्ये पडा. तोपर्यंत कोणीही पडू नका. कारण आज माझा एक अनुभव तुम्हाला शेअर करतोय. कारण आज आम्ही 4 दिवस झाले बँगलोरमध्ये आहे, आमच्या फॅमिली सोबत नाहीये. आम्ही कुठे रस्त्यावरती बँगलोरमध्ये काय खातोय, 2 जामेचं जेवण भेटतंय, पालापाचोळा, ते खाऊन आम्ही जिवंत राहिलेलो आहे. आता जिवंत म्हणजे बोलतात, एक रस्त्यावरचं जीवन म्हणजे काय समजून जावा तुम्ही. एक भिकारी सुद्धा चांगला जगतो, त्याला सुद्धा इज्जत आहे चांगली. तरी म्हणून तुम्हाला सांगतोय, विचार करा मग या धंद्यामध्ये या. तुम्हाला जर धंदा करायचा आहे तर लोकलला करा, लाईनला तर येऊच नका, चुकूनही येऊ नका. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. नवीन जर गाडी घेताय तर सर्वांनी अभ्यास करून घ्या, सर्व गोष्टींचा अनुभव घ्या. कोणाच्या गाडीवर नोकरी करा, 2-3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष नोकरी करा, हमालगी करा, किन्नरकी करा, त्याच्यानंतर या लाईन मध्ये या. तोपर्यंत येऊ नका. मित्रांनो, आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. कारण आम्ही जे भोगतोय ते तुम्हाला भोगायला लागू नये म्हणून माझी नम्रतेची विनंती आहे आणि कळकळींची विनंती आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे.